विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जेमतेम 3 ते 4 महिने झालेले आहेत. परंतु आता गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता लांजा राजापूरमधून निवडून आलेले भैया सामंत, आमदार भैया सामंत हे नाव तसं जिल्ह्याला परिचित आहे, तसं कोकणालाही परिचित आहे. जवळजवळ 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले भैया सामंत अत्यंत मृदभाषी पण कुशल संघटक आणि तितकेच एखाद्याला दिलेला शब्द पूर्ततेसाठी ते आपली एनर्जी की आपला वेळ नेहमीच वापरतात. आता लांजा राजापूर वाटण्यासाठी त्यांनी थेट दिल्लीला धडक मारली असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं की काल 2 दिवसात दिल्ली दौऱ्यात आमदार भैया सामंत यांनी आपल्या लांजा राजापूर मतदारसंघासह रत्नागिरी शहराच्या बाबतीत सुद्धा प्रत्येक काही मंत्र्यांसोबत चर्चा केली, निवेदन दिली. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबई गोवा हायवे हा भूसंपादनाचा प्रश्न अनेक वर्षे काही ठिकाणी आजही प्रलंबित आहे. त्या संदर्भात निधीची मागणी करताना त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, चर्चा केली, पत्र दिलं आणि मागणी केली. त्यामध्ये काही CRA फंडातनं केंद्रीय त्यांनी पुलांसाठी पैसे द्यावेत अशी मागणी केली. काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न आहे तो कुठेतरी मार्गी लावा ह्याबाबतची भूमिका आपली मांडली. आणि त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात सुद्धा काही त्यांनी मागणी केली. रत्नागिरी शहरामध्ये ते जर निकषात बसत नसते तर निकषात बसवून किंवा मला रत्नागिरी शहराला काही बसेस द्याव्यात अशी त्यांनी मागणी केली. हे कालचं नजरेसमोरचं उदाहरण नितीन गडकरी केंद्रीय मंत्री. पण त्याचबरोबर त्यांनी दिल्ली भेटीमध्ये काही अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या सुद्धा भेटी घेतल्या. त्यामध्ये रेल्वेच्या संदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव, त्याचबरोबर शिक्षण मंत्री असतील, आयुष मंत्रालयातल्या काही लोकांची गाठीभेटी घेतल्यात त्यांनी. अशा काही 3-4 केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबर त्यांनी त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काही ठिकाणी त्यांनी निवेदनं दिली आणि लांजा राजापूर मतदारसंघ रत्नागिरीमध्ये काही केंद्राकडनं काही मिळतं का ह्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला. आणि खरोखरच खऱ्या अर्थाने आमदार झाल्यानंतर पहिलं पंतप्रधानांना पत्र देणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार होते मुंबईच्या दौऱ्यात. आणि आता थेट दिल्लीत जाऊन त्यांनी आपल्या लांजा राजापूर मतदारसंघासाठी केंद्राकडनं काय मिळेल यासाठी पाठपुरावा केला आहे आणि त्या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. आणि खरोखरच संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं कसं करावं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार भैया सामंत. दिल्लीच्या 2 दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी लांजा राजापूर मतदारसंघासाठी अनेक गोष्टींची आता मागणी केली आणि त्यामध्ये काही प्रमाणात यशही मिळेल असं दिसतंय. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना शब्द दिला आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्या मागण्या आहेत त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल आणि त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाईल. एकंदरीत सारा विचार केला तर कोकणात भैया सामंत आमदार हे नाव होतं, पण आता आपल्या मतदारसंघासाठी राज्य शासनातले एक आमदार आता थेट दिल्लीत जाऊन दिल्लीतून म्हणजे केंद्रीय निधीतून आपल्या मतदारसंघासाठी काय मिळेल यासाठी सुद्धा त्यांची ही धडपड आहे. त्यामुळे सहज असं म्हणताना म्हणू की आता आमदार भैया सामंत यांनी दिल्लीला मारली धडक. टाइम्स डिजिटलकरता किशोर मोरसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.